याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी, हळू हळू चला, हळू हळू चला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, पुरी म्हणाल तो वरी, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय, श्रीकृष्णाय वयं नमः। देवाधिदेवा जगत्रय जीवा, देवाधिदेवा जगत्रय जीवा, तुझे वर्णे गुणनाम, माझी वाणी 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 तुझे वर्णे गुणनाम, माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम, वर्णे गुणनाम। अलंकापुरी रम्य सिंहासन संपदांभोज तेजस, पृथिक् प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु
भास्करा पूर्ण कीर्ती आत्मरूप केली या गणेश स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक माझ पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या पुंडलिक वरदा खाली खाली बसलेले पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ प्रभु रामचंद्र गोपाल कृष्ण माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज पवन सुत हनुमान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी सब संतन की आल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग याच्या यावत या पृथ्वी तलावरती जेवढे म्हणून जीव जन्माला आले या प्रत्येक जीवाचं व्यक्तिशः जीवन सुखी समृद्ध आणि सफल व्हावं यासाठी ज्यांनी स्वतःच्या प्रपंचावर गाड्या एवढा पूज्य ठेवला आणि केवळ तुमच्या माझ्या कल्याणार्थ अखंड देह झिजवला असे वैराग्यमूर्ती देहूचे श्रीमंत श्री जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा कालया सदरातील हा अभंग आहे. विठ्ठल या अभंगाद्वारा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज गोकुळामध्ये असलेले जे गोपाळ आहेत त्या गोपाळांचा आणि भगवान परमात्म्याचा झालेला संवाद या अभंगामध्ये तो संवाद तुकोबराय व्यक्त करतात. अभंगावर काही बोलण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार देणं अतिशय गरजेचा महत्वाचा. अकारण करुणा वरुणालय भक्तवांची तडिद्विद आनंदविद पितांबरधारी भगवान परमात्म्याच्या असीम कृपाद्वारा वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य गणपत महाराज काळे यांच्या आशीर्वादाने तसेच श्री निळकंठेश्वराच्या कृपेने पारमार्थ प्रेमी पारायण मंडळ लासूरने यांच्या अनमोल अशा सहकार्याने महाशिवरात्री निमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 45वे 45 वर्षे यावर्षी संपन्न होत असताना अलंकापूर पीठाधीश्वर साधकाचे मैबाप योग्यांचे माऊली अखंड समाधिघन विश्वसंत विश्व माऊली ज्ञानोबराय वैराग्य राज ऋषी जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज प्रेम भांडारी श्री संत नामदेव महाराज आणि शांतीचे साधकर श्री नाथबाबा आदी करून सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने लासूरने या गावाच्या या सर्व पारायण मंडळाच्या या सगळ्यांच्या वतीने आजची ही सांगतेची सेवा मजपर्यंत आलेली आहे. आपण या पंचक्रोशीतील आणि गावातील सर्व माता भगिनी आणि जाणते पारमार्थिक वडीलधारी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्व उपस्थितांच्या उपस्थितीमध्ये खाली बसलेले आमचे मृदंगाचार्य महाराज तुकाराम महाराज जगताप वा नाव छान आहे. पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्तांच्या सहकार्याने जी काही मंडळी या सप्ताहाला आतापर्यंत 7 दिवस ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांच्या सहकार्याविना
त्यांच्या बद्दल त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे, म्हणून त्यांच्या सहकार्याने जे सप्ताहाला वर्गणी देत असताना देऊ नका म्हटले त्यांच्याही सहकार्याने, जे इथं 7 दिवस येत गेले त्यांच्याही सहकार्याने, जे घरी झोपले त्यांच्याही सहकार्याने, जे कधीच इकडे येत नाही त्यांच्याही सहकार्याने, बरं का, सगळ्यांच्याच अत्यंत अशा प्रकारच्या सहकार्याने संपन्न होत असणार हे 45 वर्ष. आणि त्या 45व्या वर्षामधला आजचा हा आपला सांगतेचा म्हणजे काल्याचा दिवस आहे. आज आपला काला आहे, आपली सांगता आहे. या सप्ताहाची आजची काय होणार आहे? सांगता या कीर्तनाने होणार आहे. म्हणून वारकरी संप्रदायाची कुठलीही साधना असू द्या, मग तो नामसप्ताह वर्षाचा असू द्या, 6 महिन्याचा असू द्या, 15 दिवसाचा असू द्या, महिन्याचा असू द्या, 7 दिवसाचा असू द्या, 5 दिवसाचा असू द्या, 3.5 दिवसाचा असू द्या, 1.5 दिवसाचा असू द्या, पण त्या सप्ताहाची त्या सांगता म्हणाल तर ती काल्याच्या कीर्तनाने होते. म्हणजे काला याला अनन्य अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. बरोबर आहे की नाही? काला म्हणजे प्रसाद. काला आपल्याला सर्वांना माहिती आहे. काला हे किती पदार्थ एकत्रित आहेत? 2 पदार्थ आहेत. काय काय आहे? लाही आणि दही, हे 2 पदार्थ एकत्रित आहेत. आपल्याला जर कळालं तर बघा, मी तुम्हाला विचारीन, लाही कशी आहे? पांढरी आहे. अजून कशी आहे? पोकळ आहे. अजून बोला की, माऊलींनी सांगितलं हलकी आहे. अजून कशी आहे? सांगा सांगा, भेळ खाता ना आपण, है का नाही? लाई कशी आहे? अजून लांबकी आहे की लांबळी म्हणा की, है का नाही? लांबळी आहे. वरून पॅकिंग अगदी व्यवस्थित आहे, परंतु आज जर दाबली तर पोकळी आहे. बरोबर आहे की नाही? सफेद आहे. पण दही कसं आहे? याच्या उलट. दही जर पाहिलं तर कसं आहे? पांढरं आहे. अजून कसं आहे? बोला आई साहेब, तुम्ही बोला. आंबट आहे. आंबट. अजून कसं आहे? अरे आंबट झालं की आता एकदा. अजून कसं आहे? कसं आहे? आंबट. अजून अहो घट्ट आहे म्हणा की, कसं कसं कळावं? घट्ट आहे म्हणा, आहे की नाही? दही हेही सफेद आहे, परंतु दह्याचं जर बघितलं तर वरून आणि आतमध्ये जर बघितलं तर त्याच्यात कुठल्याही प्रकारचा फरक नाही, ते घट्ट आहे. आणि लाही जर बघितली तर वरून व्यवस्थित दिसते, परंतु दाबली तर तिचं पीठ झाल्याशिवाय राहत नाही, आतमध्ये पोकळ असते. 2 पदार्थ एकत्रित होतात हे, आणि मग याचा आपल्याला प्रसाद मिळतो. पण आपल्या लक्षात आलं असेल तर बरं होईल, जशी लाही आहे वरून चांगली दिसते, पण दाबली की आतमध्ये पोकळ असल्यामुळे पीठ होतं. बरोबर आहे? तसे आपणही लाही सारखे वरून दिसायला एकदम व्यवस्थित आहोत, माझ्यासह लाही सारखे आहोत आपण, सगळे व्यवस्थित आहोत, आहे की नाही? वरून दिसायला एकदम व्यवस्थित आहे, पण आतमध्ये जर पाहिलं तर प्रत्येकाच्या वेगळा जाळ आहे. बरोबर आहे? कुणाला वाटतं काय मिळवावं, कुणाला वाटतं काय मिळवावं, कुणाला वाटतं काय मिळवावं, सगळ्याची धडपड चाललेली आहे की नाही? जन्माला आल्यापासून ते आतापर्यंत जे जे, म्हणून माझ्यासह आपण सगळे जिवंत आहोत, आपली सगळ्यांची धडपड चालली, परंतु ती पोकळी मात्र भरून निघायला तयार. बोला ना. ती पोकळी भरून निघायला तयार नाही, आणि म्हणून ती पोकळी तुमची माझी भरून निघावी त्याच्यासाठी आपल्याला हा प्रसाद सेवन करावा लागतो. कारण एकदा का ती लाही या दह्याशी एकरूप झाली की मग मात्र तिच्यामध्ये पोकळी राहत नाही. तसं तुमच्या माझ्या अंतकरणातली पोकळी जर आपल्याला भरून निघावी वाटत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला भगवान परमात्म्याशी ऐक्य साधावं लागणार आहे. हे जीवाचं आणि शिवाचं दोघांचं मिलन म्हणजे काल आहे, हे लक्षात घ्या. जीवाचं आणि शिवाचं मिलन, दोघांचं एकत्रीकरण हे त्याचं प्रतीक आहे. आपण ते प्रतीक आहे, मग ते आपण सेवन करायचंय, आणि ते सेवन केल्यानंतर मग आपल्याला त्याचा अनुभव येतो. मी सांगू तुम्हाला, मग तो प्रसाद होतो, आणि तो प्रसाद एकदा का आपण सेवन केला
तर आपल्याला जी अपेक्षित पोकळी आहे ती भरून निघते. फक्त एकच आहे की त्याचा अनुभव जीवनामध्ये आला पाहिजे. काय बरं मी असं बोलतोय जरा लक्षात घ्या. जसं सप्ताहाची सांगता, काल्याचं कीर्तन झालं की काय समाप्ती, जरा तुमच्या भाषेमध्ये समाप्ती, समारोप आहे की नाही. सांगता, जसं काल्याचं कीर्तन झालं की सांगता आहे की नाही. परत काला झाला की उद्या कीर्तन, रात्री कीर्तन. आणि जर आम्ही जर तसेच जर रात्री आलो तर तुम्ही म्हणाल महाराज का आला, का का आला, काला झाला, आता का आला, बरोबर आहे. आता का आला म्हणलं असाच आलो, जातो का खातो टोला, ऐक असं कामाशिवाय. काला म्हणजे एकदा झाला की हाला, है की नाही. मग हाला म्हणजे जशी काला झाला की सप्ताहाची सांगता आहे, बरोबर. तसं पुढे ऐका. काल्याचं ज्ञान झालं, साधनेची सांगता होते. आणि काल्याचा अनुभव आला की जीवनाची सांगता होते. विठाला आणि म्हणून आपल्या जीवनाची सांगता व्हावी अशा प्रकारचा प्रसाद अनुभूतीस आपल्याला यावा. आणि त्याच्यासाठी हा प्रसाद आहे. आपल्याला माहिती आहे प्रसाद हे किती शब्द आहेत. प्रसाद बरोबर आपल्याला 12ला थांबायचं, तुम्ही पटापटा बोलायचंय. किती शब्द आहेत? 3 शब्द आहेत. प्रसाद है की नाही, 3 शब्द आहेत. हा याचा शॉर्ट फॉर्म आहे. याचा लॉंग फॉर्म काय होईल? लॉंग फॉर्म काय होईल? लॉंग फॉर्म शॉर्ट फॉर्म कळतं ना तुम्हाला. समजा भाजपचे लोक जर या गावात असतील आणि ती पार्टी जर एखाद्या तुमच्या इथे लागली असेल चौकात, तर तिच्यावर नाव असतं भारतीय जनता पार्टी, आहे की नाही. कुठल्याही पार्टीचं असं आहे, मी उदाहरण दाखल घेतलंय. भारतीय जनता पार्टी. पण ते जर तुमच्या जर बंडीवर जर आलं, म्हणजे तुमच्या टी शर्टवर जर का तोच भाजपचा जर सिम्बॉल जर छापून जर आला, तर एवढं सगळं लिहिलेलं राहतं गो भारतीय जनता पार्टी. मग त्याचा शॉर्ट फॉर्म केला जातो. काय लिहिलं जातं? बोला बोला पटापटा. बीजेपी. बीजेपी म्हणजे काय झालं याचा? भारतीय जनता पार्टीच पर्यायाने त्याचा अर्थ होतो, पण त्याचा शॉर्ट फॉर्म झाला बीजेपी, है की नाही. तसं प्रसाद मी आपल्याला सांगतोय, याचं शॉर्ट फॉर्म आहे. याचा लॉंग फॉर्म काय होईल? 3 शब्दाचा. प्र म्हणजे प्रत्यक्ष, स म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन. प्रत्यक्ष साक्षात दर्शन जो प्रसाद सेवन केला असता आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतोय, त्याला म्हणतात काल्याचा प्रसाद. विठ्ठल महाकाल्याचा महाप्रसाद. मग प्रसाद तुम्ही म्हणाल लगेच आम्हाला देऊन टाका. प्रत्यक्ष जर भगवंताचं भेट होत असेल, त्या प्रसादाच्या सेवनाने ते देऊन टाका. बरं, एकच एवढंच आहे का? मला अजून याचं दुसरं अंग सांगता येईल. प्रसाद. प्रसाद हे कोण देऊ शकतात? प्रसाद या जगामध्ये देण्यासाठी फक्त 2च अधिकारी आहेत. एक आहे संत आणि दुसरा आहे भगवंत. पाणुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. पाणुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पाणुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. एक देव प्रसाद देतो आणि अजून संत प्रसाद देतात. कधी? एक चिट्टाळी झाली धिंधा गधा गदिन. एक चिट्टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. माझा ज्ञान राजा
शिलाय वाटे ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊली तुकाराम. टाळ टाळकरी फक्त टाळ वाजवा आणि महिला मंडळ आणि पुरुष मंडळ सगळ्यांनी म्हणायचं ज्ञानोबा माऊली तुकाराम. बारीक बारीक. जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली जय तुकाराम. जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लायवाटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लायवाटी. गोपाळासी लायवाटी. गोपाळ. कोण कोण एक संत प्रसाद देतात आणि दुसरे भगवान परमात्मा प्रसाद देतात. तुम्ही म्हणाल महाराज हे दोघेही प्रसाद देतात. हा, पण या प्रसादाने नेमकं होतं काय? ऐका, हा प्रसाद जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला तर साक्षात भगवंताचं दर्शन होतं नंबर एक. दुसरी गोष्ट, हा प्रसाद जर आपण घेतला तर काय होतंय? प्रसादस्तु प्रसन्नता. आपल्या जीवनामध्ये प्रसन्नता प्राप्त होते. कुणाकुणाला वाटतं आपल्या जीवनामध्ये आपण प्रसन्न असावं? का प्रत्येकाला वाटतंय फोडली गोरीन जशी दिशे तोंडावरी. कोणी भेटला अहो जे हरी ते तिसरीकडे पाहतं. अहो जे हरी तिसरीकडे पाहतं. का हो असं का? म्हणजे काही खरं नाही जिंदगीमध्ये. काय खरं नाही. सगळी सगळी जाणार आहे तर तू एकटाच राहणार आहे की नाही? फोडली गोवरीन जशी दिसे मेया रोते की होय बोले सूरतही वैशी आहे. विढाला असं काय काय मधलं काटून टाक रे बाबा. आता मला तुझ्या चॅनेलचं नाव माहित नाही, पण हे असं काही असलं तर ते काटून टाक. कारण माझं याच्यामध्ये काही नाही, पण ह्या गावाची नको जायला. तुला त्याच्यामुळे विनंती करतो. कारण एवढं मोठं सुंदर अशा प्रकारचं हे ठिकाण आहे. इथं आल्यानंतर हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की हे काय आहे. म्हणजे गाव आणि गावाला याची सगळ्याची अशी भगवंताच्या आशीर्वादाची झुळक दररोज हे इथून जाते. बाजार भरतो आणि एवढं रम्य स्थान. तसं पाहिलं तर भगवान शंकर हे कधीच गावात नाही आहेत, गावाच्या बाहेर आहे. भगवान परमात्मा हा स्मशानामध्ये नाही तर मग कुठंतरी टेकडीवर आहेत. पण या गावाचं भाग्य की मध्य गावामध्ये मला दिसतंय. विडल काही मधलं आमचं जे आताचं बोलणं किंवा हे असं आहे ना, हे काढून टाकायचं, व्यवस्थित जोडायचं किंवा माझा नंबर घ्यायचा. एकदा सगळं एडिट केल्यानंतर मला पाठवायचं. मी काय काढायचं काय टाकायचं सांगेन आणि नंतर मग लोकांना टाका. विढल विढल. काय सांगत होतो मी? काय सांगत होतो? हा बरोबर. बोले रोते क्यों हो तर बोले सूरतही वैशी आहे. कधी पाहिलं तर रडका चेहरा, प्रसन्न अजिबात नाही, आहे की नाही? मग त्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये जर हा भगवंताचा प्रसाद प्राप्त झाला तर त्याच्या जीवनातली जी आहे ना प्रसन्नता, हरवलेली जी आहे ती प्रसन्नता प्राप्त होते बरं का. आणि म्हणून
भक्ताच्या जीवनामध्ये एवढी प्रसन्नता असते, विलोभनीय असते. मग कोणी कितीही त्याचा तिरस्कार जरी केला, कोणी त्यांना शिव्या दिल्या, कोणी निंदा केली, कोणी घोड्यावर बसवलं, कोणी धिंड काढली, तरी सुद्धा त्या वृत्तीवर कसल्याही प्रकारचा बाह्य या ऐहिक जगातल्या कुठल्याही वस्तूचा किंवा कुठल्याही शब्द परिणामाचा परिणाम चित्तावर होत नाही. का तर त्याने भगवान परमात्म्याच्या प्रसादाला प्राप्त झालेलं जीवन असतं. लक्षात घ्या. म्हणून प्रसादाचे अधिकारी आपण व्हा. त्याने प्रसन्नता निर्माण होते. त्याने प्रसन्नता निर्माण होते. प्रसन्नता. अजून प्रसादाने आपल्या जीवनातलं कायमचं जे आपल्याला नको आहे ते सगळं नष्ट होतं. काय नको आहे आपल्याला? आपलं जीवन आपण जगत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय नको आहे? दुःख नको आहे की नाही? दुःख नको आहे. आता आपल्याला सगळ्याला, माझ्यासह सगळ्यांना वाटतं की हे एवढं इथं नको आहे, एवढं दुःख नको आहे, पण ते आता शेवटपर्यंत पुरणार आहे. विठाला 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 आपल्या जीवनामध्ये तेवढं नको आहे. म्हणजे काय नको आहे आपल्याला? प्रसादे सर्व दुःखानाम हानिरस्योपजायते. आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख नको आहे. जाऊ द्या, बसू द्या, बसू द्या, बस रे दादा, बस बस. विठाला 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 विठाला. वेळ राहिली कमी, सोंग झाले जास्त, आणि त्याच्यामध्ये पुन्हा हे असा विक्षेप. त्याच्यामुळे थोडं अजूनच माणसाला काय होतं, भजनामध्ये किंवा याच्यामध्ये विक्षेप नसला पाहिजे. त्यामुळे काय होतं, तुम्ही माझ्याशी एकरूप व्हायणार ना, ते विचाराने एकरूप होणार नाही, आहे की नाही? त्यावेळी सारखं सारखं डिस्टर्ब होतं, मन आपलं लक्ष तिकडं जातं. आणि खरं असलं तर आज तर आपलं जीवन म्हणजे आपण या कीर्तनामध्ये तर भगवान परमात्म्याच्या प्रेमामध्ये आपण तिथे जवळ गेलो पाहिजे आणि तिथं आपण नाहून निघालो पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी आपली एकाग्रता अत्यंत गरजेची राहते. चला, मी आपल्याला सांगत होतो, आपल्या जीवनामध्ये कुणालाही वाटत नाही मज लागे दुःख भावे, ऐशे कोणी भावे ना, कुणालाही वाटत नाही. अथपासून इथपर्यंत जरी आपण पाहिलं, अथ म्हणजे कशाला म्हणतात? अथ म्हणजे प्रारंभ आणि इति म्हणजे शेवट. तुम्ही भगवद्गीता दररोज वाचत असाल, है ना? वाचता की नाही तुम्ही भगवद्गीता? दररोज वाचताना वाचतो म्हणा ना. मी असं समजतो तुम्ही दररोज वाचता, कारण आपण सगळे हिंदू आहोत. आपला हिंदूंचा प्रमुख ग्रंथ कुठला आहे? भगवद्गीता आहे. म्हणून आपण गीता वाचतो. तर गीतेच्या प्रारंभी काय असतं? काय असतं? अथ प्रथमोध्याय. कुठल्याही याच्यामध्ये शेवटी काय असतं? इति श्रीमद भगवद्गीता. म्हणजे सांगता, आहे की नाही? त्याचा शेवट होतो अध्यायाचा प्रत्येकाचा, आहे की नाही? तसं इति पासून मी बोललो आपल्याला अथपर्यंत जेवढं काही जगत, या जगामधल्या प्रत्येकाला वाटतं की मला सुखच असावं, दुःखी मी नसावं, आहे की नाही? माझ्या जीवनामध्ये दुःख नसावं. आणि दुःख जर नको असेल तर त्याच्यासाठी काल्याचं कीर्तन ऐकावं लागेल, प्रसाद घ्यावा लागेल. विठाला म्हणून काल्याचा प्रसाद घेतला की जीवनातलं दुःख जातं आणि आनंदाच्या साम्राज्यावर आपण जाऊन पोहोचतो. आपल्या जीवनातली आपली चिंता संपते आणि आपलं जीवन, आपले चेहरे असे प्रसन्न होत असतात. आणि म्हणून प्रसन्नता ही परमार्थामध्ये आपल्याला पहिल्यांदा म्हणतात, परमार्थातली पहिली पायरी जर काय असेल तर प्रसन्न असावं, आहे की नाही? म्हणून संत महात्म्यांनी कितीतरी प्रसन्नतेवर महाराज म्हणतात की तुम्ही काय करा, तुम्ही प्रसन्न असा, प्रसन्न व्हा, प्रसन्न व्हा. आणि प्रसन्न जर झालात तर मात्र योग्य अशा पद्धतीची तुमची ही साधना जी संप्रदायातली ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण प्रसन्न चित्ताने, प्रसन्न चेहऱ्याने आपण हा प्रसाद घेतला पाहिजे. विठाला मला प्रमाण आलं होतं पण गेलं.
मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान विश्रांती. बर का, म्हणून आपल्याला जर का पहिलं जर आपल्याला हा प्रसाद घ्यायचा असेल, आपल्याला संप्रदायाची सेवा किंवा भगवंताची सेवा आपल्याकडून बिनचूक व्हावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? काय करावं लागेल? काय करावं लागेल? मन प्रसन्न करावं लागेल. आणि एकदा का मन आपलं प्रसन्न झालं रे झालं की मग सर्व सिद्धीला कारण होतं. आपल्या जीवनामध्ये जे जे सिद्धी आपल्याला पाहिजे असेल मग त्या सगळ्या सिद्धी आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतात. जेवढे बंधनं सगळी संपूर्ण जातात. आणि म्हणून हे सगळं जर घडावं वाटत असेल आपल्याला तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला मन हे प्रसन्न ठेवावं लागेल. किंबहुना आपल्या जीवनामध्ये प्रसन्नता. आणि मग एकदा प्रसन्नता निर्माण व्हावी आणि आपलं जीवन सगळ्या दुःखातून जर का आपल्याला वाटतं ना सगळ्या दुःखाची व्यावृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल तर हा प्रसाद त्या योग्यतेला त्या ठाई जाऊन आपण सेवन करण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल मग तिथे जर जायचं असेल तो प्रसाद जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्या पद्धतीचा जर स्वीकारायचा असेल आजच्या कीर्तनामध्ये तर संत महात्म्यांनी आपल्याला काय केले? आपल्याला काही बंधनं घालून दिली. त्याच्यासाठी एक कीर्तनकार आजचा बांधलेला आहे. कशाने? उपरण्याने. आहे का नाही? उपरण्याने नाही कंबर बांधली म्हणजे याने नाही, काही विषय याने बांधलेला आहे. आज महाराज म्हणतात की इतरत्र काही न बोलता आजच्या वक्त्याने काय बोललं पाहिजे? चरित्र ते उच्चारावे, 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 चरित्र ते उच्चारावे. देवे गोकुळी, केले देवे गोकुळे, देवे गोकुळी, देवे तारू गोकुळे. भवसागरीचे, तारू भवसागरीचे, तारू भवसागरीचे, तारू भवसागरी, अनुभव सागरीचे, अनुभव सागरीचे, अनुभव सागरीचे, अनुभव सागरीचे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. गोकुळी देवे जे चरित्र केले ते आज तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी काय करावे? उच्चारावे, आचरावे नाही. का बरं उच्चारावे? आता ते सगळं सांगत नाही पण एक सांगतो. का उच्चारावे? आपल्या जीवनामध्ये आपली अशुद्धता जावी आणि आपण शुद्ध व्हावं असं वाटत असेल तर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारावे. विठाला विठाला, 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 विठाला. आणि त्याचं चरित्र उच्चारलं की आपण अशुद्ध असलेलो अपवित्र असलेलो पवित्र होतो. पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या धारे गोजरिया, रूपाच्या धारे गोजरिया. पवित्र होईल पवित्र उच्चार, पवित्र होईल पवित्र उच्चार. रूपाच्या गोजरे गोजरिया, रूपाच्या धारे गोजरिया, गोजरिया, गोजरिया. टाळी वाजवायचं ना असं जरा झाल्यावर. पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या धारे गोजरिया. गोजरिया चरित्र उच्चारलं तर आपण पवित्र होत असतो आणि त्यासाठी आपल्याला चरित्र उच्चारलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारायचं पण तेही कुठलं? देवे गोकुळी गेले ते चरित्र. बाकीचं चरित्र आपण उच्चारावे नाही. का? भगवान परमात्मा आपल्याला माहिती आहे 8 वर्षाचे
कारागृहामध्ये प्रगट झाले, आहे की नाही? आणि प्रगट झाल्यानंतर मग आपल्या आई वडिलाला ते उपदेश करू लागले, तुम्ही मला इथून बाहेर काढा, गोकुळामध्ये न्या, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजणे गोकुळाला, मजने गोकुळाला, नंदाच्या घराला, मजणे गोकुळा, मजणे गोकुळाला, माया उपजली तेथे, ठेवी मज आणि तेथे, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, बोला 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 सगळे, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, गोकुळा. मजणे लासूरण्याला गोकुळाला भगवान परमात्मा सांगू लागले, मजणे. बरं झालं मी लासूरनेच म्हणायला आलतो. भगवान परमात्म्याने गोकुळ सांगितलं, मला नंदाच्या घरी नाही असं सांगितल्यानंतर भगवान परमात्म्याची आई, काय नाव? हा हा वा वा वा, देवकी मैया बोलू लागले. देवकी मैया म्हणते, अरे आम्हाला वाटलं होतं की तुला काही डोकं असेल म्हणून. भगवान म्हणले, ते आई मी देव आहे, या जगाचा मालक आहे, माझ्या सत्तेशिवाय या जगात काहीच होत नाही, तू माझं डोकं काढते म्हणजे माझं काय चुकलं? भगवान बोलतात, आई काय चुकलं? त्यावेळेला देवकी मैया म्हणते, तू देव असेल, जगाचा मालक असेल, मला माहित नाही, परंतु तुझं सांगायला लागलं ना, नंदाच्या घराला, एवढी सुंदर चाल लावून जर म्हणायला लागलास ना, तेवढं सुंदर जरा आमच्याकडे बघ आणि मग तुला कळेल आम्ही काय लासूरण्याच्या मंडपामध्ये बसलोय का, की कधी आपलं उठलं, कधी आलं, कधी गेलं. हा, आम्ही काय मंडपात बसलो कीर्तनाच्या? वाटलं तंबाखू खाऊ की उठलं गेलं, बाहेर मळणी तोंडात ठेवली, 10-5 वेळा पचापचा थुकलं, पुन्हा आपलं तोंड चोळ भरले, आलं बसलं, चालतं की नाही? कुठेही चाल, आम्ही काय इथं काय बंधन आहे का? हा, आम्ही काय काय मंडपामध्ये बसलेलो, वाटलं तुला कीर्तनाच्या का काय? हा, आम्ही कुठं आहोत? कारागृह, कारागृह बघ, आमच्या हातापायामध्ये बेड्या आहेत, रक्षपाळ आहेत, दरवाजे लागलेले आहेत, डबल कुलपा लागलेले आहेत, आणि हे सगळी बंधनं आहेत, आणि याच्यातून तुला आपलं उचलली जिपकी लावली टाळूला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, उचलली. एवढं सोपं आहे का? एवढं सोपं आहे? भगवान परमात्मा बोलले, आई बरोबर आहे, तुला काय माहिती आहे? पप्पाला एकदा सांग, म्हणजे वसुदेवाला, पप्पाला फक्त म्हणावं मला स्पर्श करा, त्या पाठीत ठेवून, आणि ते स्पर्श करून त्या पाठीत ठेवा, आणि फक्त पाठीत डोक्यावर घ्या, काय होतंय ते पहा. मग भगवान परमात्म्याने असं सांगितल्यानंतर वसुदेवाने भगवान परमात्म्याला पाठीमध्ये ठेवलं आणि डोक्यावर घेतल्याबरोबर, उचलल्याबरोबर झालं काय? उचललीला कमळापती, पायीची बंधने गळाली, पायीची बंधने सगळी गळाली, बंधन मुक्त झाली, बाहेर सगळे दरवाजा उघडले. रक्षपाळ मनशी असे रक्षपाळ ते म्या मोहिले, सगळे 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 ज्याला म्हणायचं त्याला म्हणू द्या, काय नाही, मी सगळ्याच घेतो. जरा मी पुढं म्हणून गेल्यामुळं तुम्हाला थांबवलं. विठाला विठाला स्टॉपला
गाडी यायची थांबायची की लगेच उचलायचं. हा, म्हणजे डबल मी देण्यापेक्षा आपणच लवकर उचलायचं. मनसी असे रक्षपाळ ते म्या मोहिले सगळे मग मोहून टाकलेले आहेत भगवान परमात्म्याने. आणि म्हणून अतिशय अशा प्रकारचा रस्ता मोकळा झाला. भगवान परमात्म्याला घेऊन वसुदेव निघाले. परंतु मधी काय आलं? मधी यमुना माय आली. यमुना माय म्हणते भगवान परमात्मा माझ्या या पात्रामधून आता गोकुळाला जाणार आहेत. ही संधी माझ्या जीवनामध्ये आलेली आहे. प्रत्येकाच्या जीवनात संधी येते बरं का. त्या संधीचं सोनं आपल्याला संधी ओळखता आली पाहिजे आणि त्याचं सोनं करता आलं पाहिजे. यमुना माय म्हणते हा भगवान परमात्मा योगी जपी तपी संन्यासी आदी करून जे काही व्रत वैकल्य करणारे जे उपासक आहेत भक्त आहेत त्या भक्तांच्या योग्यांच्या योगियाचे ध्यानी ध्याताना थोडस ह्या सगळ्यांना अजिबात जन्म जन्म मुनी जतन कराई अंतरम कहीं आवत नाही. जन्म जन्म मुनी जतन कराई अंतकाल राम आवत नाही. जन्म जन्म मुनि जतन कराई अंतराम कहीं आवत नाही. राम सिया राम जय जय राम. महिला मंडळी राम सिया राम जय जय राम. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. राम 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 राजा राम राम राम. सीता राम 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 राजा राम 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 राम. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. हरि बोल. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम जय जय श्री राम. जन्म जन्म मुनि जतन कराई अंतराम कहीं आवत नाही. एवढे सगळे जपी तपी संन्यासी एवढे सगळे त्याची वाट पाहतात. त्या बिचाऱ्यांना स्वप्नात सुद्धा दर्शन होत नाही. यमुना माय म्हणते माझ्यातून चाललाय दर्शनाची संधी मी कशी सोडू. आणि म्हणून पाणी वाढायला लागलं. पाहता काय माझ्याकडे वसुदेवाच्या म्हणजेच भगवान परमात्म्याच्या पप्पाच्या तोंडामध्ये नाकामध्ये पाणी चाललं. भगवान परमात्मा म्हणतात हिला जर दर्शन नाही दिलं तर मग मात्र पप्पा माझा
नाश्त्यावारी समुद्राला जाईल. भगवान परमात्म्याने पाय काढला आणि अंगुष्ट त्याला लावलं. त्याबरोबर पुर चढला चाट त्याशी लाविला अंगुष्ट, त्याशी लाविला अंगुष्ट, त्याशी लाविला अंगुष्ट. पुर पुर चढला चाट त्याशी लाविला अंगुष्ट, त्याशी भगवान परमात्म्याने अंगठा त्या पाण्याशी स्पर्श केला. यमुना माईला दर्शन दिलं आणि यमुना माईने रस्ता दिला. वसुदेव महाराज भगवान परमात्म्याला घेऊन गोकुळामध्ये नंदराजाच्या म्हणजेच यशोदा मातेच्या शयनगृहामध्ये घेऊन गेलेले आहेत. भगवान परमात्म्याने तिथे ही माया उत्पन्न झालेली होती आणि म्हणून तिथे सगळं गोकुळ झोपलेलं होतं. सगळे नंदराजाच्या वाड्याचे सुद्धा दरवाजे इकडे जसे उघडले तसे भगवान परमात्म्याचं आगमन झाल्याबरोबर सगळे दरवाजे उघडले गेले. वसुदेव भगवान परमात्म्याला घेऊन यशोदा मैयाच्या कुशीमध्ये भगवंताला ठेवतात आणि तिथे असलेली माया तिला डोक्यावर घेऊन पुन्हा मथुरेत येतात. आता इकडे मथुरेत मायेला डोक्यावर घेतल्यामुळे काय झालं ते सांगायला वेळ नाही, पण इकडे मात्र भगवान परमात्मा दुसऱ्या दिवशी सकाळी यशोदा मैयाची दासी आली आणि तिने भगवान परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर झालं काय, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, हिला पाहिला नंदाचा नंदन, हिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिल्याबरोबर ती नाचायला लागली, उड्या मारायला लागली. महाराज एवढी विभोर झाली. बाकीच्या सगळ्यांनी झालं काय, सकाळी सकाळी काय झालं म्हटलं हिला, सकाळी सकाळी नाचायला आणि उड्या मारायला झालं काय. त्यावेळेला ती म्हणते काय झालं एकदा पाहत खरी, मी पाहिलंय त्याला. कुणाला, नंदाचा जो नंद नाही त्याला मी पाहिलंय. कसा होता, कसा होता, कसा दिसला, कसा दिसला, गोधणे चारित आनंद नाचत, काळ घोंगडीचा काळ घोंगडीचा काळ घोंगडीचा भार पाहिला. कोणी पाहिला, लासुरण्यातल्या गवळणी. तुम्ही पाहिला का, त्याला पहा, कारण त्याला एकदा पाहिलं रे पाहिलं की मग मात्र या जगातलं आपल्याला काही भाव वाटत नाही. कारण त्याला पहा, त्याला पाहिलं की मग बाकीचं सगळं तुच्छ आहे. कारण तो एकदा त्याला पाहिलं की तो वेधून घेतो आपलं मन. पाहिली या वेद लावी बैशे जीवी जडोनी. मग एकदा का तो जीवात जडून बसला रे बसला. कारण संत महात्मे सुद्धा त्याला विनंती करतात की देवा माझं रूप, तुझं रूप माझ्या चित्तामध्ये जडू दे. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती है की नाही. रकुमाईच्या पती हे सोयरिया. भगवान परमात्म्याला विनंती करतात तुझी मूर्ती. त्या गवळणीने पाहिली आणि पाहिल्यानंतर महाराज तिची वृत्ती तदाकार झाली. ती भावविभोर झाली, नाचायला लागली. कोण पाहिला, नंदाचा नंदन पाहिला. बाकीच्या पाहतात नंदाला, आपल्याला आपल्या नंदराजाला लाला भयो, लाला भयो. आणि महाराज काय सांगू तुम्हाला, त्या सगळ्या गवळणी आपल्या राजाला मुलगा झाला म्हणून
सगळ्या आनंदित झाल्या आणि गवळणी एकत्रित होऊन काय करू लागल्या? गवळण नाही आम्हाला म्हणायचे फक्त गवळणी म्हणायला लागल्या. तुम्ही थोडे म्हणायला लागले. तुम्ही काय म्हणत होते ते तुम्हाला म्हणतो, मग तुम्ही म्हणा. आमच्या सगळ्या गवळणी एकूण एकीला म्हणू लागल्या, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे. एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंट वडे. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. हा गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक एक गवळण टाळी वाजव. वा. एक एक गवळण अशी म्हणू लागली, चला ग ताटी वाटी. सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीने सुंट वडा घेतला. लाला भयो आनंदामध्ये, बर का, ह्या गवळणी आनंदामध्ये यांचा आनंद पाहिला. आणि मग तिथले जे पुरुष गवळी होते ना, तेही महाराज करू लागले. काय करू लागले ते आता म्हणा की काय करू लागले? गुडिया तोरणे गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. करती कथा गाती गाणे. करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी. नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी. आनंदल्या नरनारी. कोण नर आणि नारी या सगळ्यांना आनंद झाला. आणि ते सगळे बरं का मग एकत्रित होऊन ह्या भगवान परमात्म्याचा जन्म उत्सव साजरा करू लागले. आणि जन्म उत्सव साजरा करत असताना इकडच्या आनंदाचं लोण मथुरेत गेलं. तिकडून कोण कोण आला आपल्याला सगळ्याला माहिती आहे की नाही? सगळे पुतना आली, पहिला विडा आहे की नाही. दुसरं महाबळभट, तिसरं कागासूर, शकटासूर, हे सगळे. पण भगवान परमात्म्याने काग बगरी ठा मारिले. बाळपणी अवघी दैत्य खानी बुडविली. आणि मग तिकडचं जे मथुरेतलं जे आहे, मामा म्हणतोय की आपल्यापेक्षा आपला शत्रू जरा बलाढ्य म्हणून थांबलं पाहिजे. आपल्या मलांकडून जरा आता मेहनत करून घेतली पाहिजे. आणि तिकडे थांबल्यानंतर भगवान परमात्मा म्हणतात, मी काय घरात झोपाय आलो नाही, मी काय इथं काय आराम करायला आलो नाही. क्षीरसागर याच्यापेक्षा काय कमी होतं का? आरामच करायचा होता. तर मग आहे तुका म्हणे धर्मसंस्थापणी केला नारायणी अवतार. आणि मग भगवान परमात्मा रांगू लागले. माता भगिनी चला आपणच आहे. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगणी रंगनाथ तो म्या देखिला केसये. रंगणी रंगनाथ तो म्या देखिला केसये. सगळ्या म्हणा सगळ्या. गवळण जसवंती जसवंती पैसांगे. गवळण जसवंती जसवंती पैसांगे.
क्या बात शबास आलिया कृष्णाचे निमागे आलिया कृष्णाचे निमागे तळवे तळहात टेकीत ज्यांना ज्यांना येत नसेल ना माग त्यांनी फक्त एक करायचं आमच्या तिकडचं सांगतो काय करायचं सांगतो ना तिकडचं आमच्या इकडचं काय एक हिंदूची बाई आणि एक मुसलमानाची बाई दोघी मैत्रिणी मुसलमानाची जी मैत्रीण होती बाई ती हिंदूच्या इथं घरी आली आणि घरी आल्यानंतर मग आमची हिंदूची बाई पूर्वीचा काळ घरातलं दळण संपलं होतं आणि म्हणून ती जात्यावर बसली आणि दळू लागली वाट्याचा रे वाट सरू काय पाहतोस खेड्याला सोन्याचं रे कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला गुरु 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 ती असं म्हणू लागली आता हिला काय कळत नव्हतं ही काय म्हणते कारण ती हिंदी ही मराठी बोलू लागली फक्त ती एकच म्हणत होती जिधर जिधर तेरा भाई ती उधर उधर मेरा भाई तसं तुम्हाला येऊ नाही तर नाही येऊ ज्यांना येते त्या म्हणते तुम्ही फक्त एक माना जसं जसं आहे तुझं तसं तसं आमचं जर म्हणतो तू तेच आपलं आपलं नाना नाना करायचं आहे की सोपं आहे सगळं तळवे तळहात टेकीत भगवान परमात्मा तळभूमीला हात लावतात आणि म्हणतात तुला मी आश्वासन दिलं होतं आश्वासित केलं होतं की मी येतो दैत्यांचं जे काही सगळं पाप झालेलं आहे ते सगळं मी त्याच्यापासून तुझं संरक्षण करील आणि म्हणून मी तुला आता आलेलो आहे अभय देतोय आता चिंता करू नको धरणीशी झाले ओझे त्यांचे ज्यांचं झालं होतं म्हटले आता मग तू काळजी करू नको आणि म्हणून तिला आश्वासित करतात आलोय मी भगवान परमात्मा रांगू लागले रांगता अजून काय करू लागले रांगत रंगणी चोरीत लोणी धावती धरती गवळणी बांधिती चरणी देती गाराणी यशोदे साजनी दय दूध बक्षुणी तमाळ निळे नवल केले साजनी कृष्णा आळवा परतोनी माते दावा कृष्णा आळवा सगळ्या गवळणी म्हणू लागल्या आता कृष्ण रांगतोय पण रांगता तो चोरी करू लागलेला आहे कारण भगवान परमात्मा रांगत असताना चौकामध्ये आले चौकामध्ये आल्यानंतर त्यांचे जे जोडीदार होते अनंत जन्मातले जे भक्त म्हणून गोपाळ म्हणून जन्माला आले त्या गोपाळांना सगळ्यांमध्ये गोपाळांनो याल तरी यारे लागे याल तरी बिभ्रदवेनं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामी पानो मश्रूम कवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नर्भवे स्वये स्वर्गे लोके मिशति बुभुजय यज्ञ भुगबालकेली पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली